रुद्र, आराध्या, त्रिशा, तनिष आणि मी एवढेच जण आहेत. त्याचे दोघांचा भावंद मस्त आहे. दोघांना ओरिओचे बिस्किटचे पुढे पण सेम, भाव पण सगळे जोडीचे दोघं. बरोबर ना रे? हे बघा याचा कडा ना ओरिओ. आता बरं नाही ना, किती दिवसानंतर रिक्षामध्ये बसतो. नाही तर पहिल्या जुन्या आठवणी आमच्या, आम्ही रोज कंटिन्यू म्हणजे सकाळपासून. हा, आणि नंबर लागायचे पुढे बसायला अखेरच्या पाठीमागून दिंडी लागणारच ना दिंडीला. एका एका लावून एकदम काय लाईन चराट लावलेलं रिवर्स मारता येतं. हे बघ त्याचा आवाज जास्त येत असत. पॉवरफुल रे मेजवानी वेपर. इथं आहे ना, आम्ही पोहोचलो पण. आणि हे बाकी सरच आम्हाला भेटले तिकडे नागवा फाट्यावरती. सरच माग आहे सगळ्यांच्या आधी. पावसाने बघा सकाळ सकाळी सुरुवात केली. आता नव्हता, आता ऊन होतं. आता परत पाऊस भरला आणि सुरुवात झाली. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर कसं आहे, आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरूनच. तर आज आहे संडे. संडेला ग्रुपला मेसेज होतोय कुठेतरी जाऊ, हे करू ते करू, प्लॅन करू. पावसाळा असल्यावर कसं कुठेतरी फिरतोय असतो. तर या संडेला काही ना तर चाललोय. कराट्याची एक्झाम आहे ना, तिकडे चाललोय. कारण कसं इथून जायचं आवाजला, इथं मुलं आहेत, नंतर नांदेपड्यात आहेत, आणि तिथून परत जायचं अलिबागला. आज सगळं शेड्यूल आहे. तर मी पण टाकू यांच्यासोबत रिक्षेने चाललेलं. गाडी घेऊन परत पाऊस आहे, रेनकोट घाला, जा रिक्षात जागा, रिक्षात जाऊ, रिक्षातूनच जाऊ. मग अजून एक दुसरं काम होतं पुढे, त्यांचा ग्रुपला मेसेज येतोय. पण बघू तिथून जर टाइम भेटला तर मग पुढे जाऊ. असं सगळं आहे शेड्यूल. तर निघतोय एवढं काय त्यामुळे. चलो पावसाने बघा हळूहळू सुरुवात केलंय, जाऊया. तर उद्या पण आहे ना एक प्लॅन बनतो. बघूया तिकडे गेलो ना तर जाऊ, दाखवीन तुम्हाला. ते पण कधी चालू होतं, ते टेम्पल्स आहेत सर्व बघायचं. बघूया आता गेलो ना तिकडे उद्या, ते जवळच आहे, तर करू शूट. आणि तुम्हाला पण बघायला भेटेल त्याच्यानंतरचा ब्लॉग पुढचा. आणि आपलं त्याच्यावर पण डिस्कशन चालू आहे गायरा, देवकोण आणि अंदरबनवरती, की काय करायचं आहे काय नाही, सगळ्या गोष्टी. म्हणजे जायचं तर आहे, पण ते 1-2 जणांची एक्झाम आहे त्याच्यामुळे गडबड होते. बाकी आम्ही तर फ्री आहोत. बघूया जसं होईल तसं पण जाऊ. कारण तो ट्रेक कधीपासून देवकोंडाचा कधी मुहूर्त लागलाय ना अजून. कधीपासून प्लॅन करतो जाऊ 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 जाऊ. तो आता 2025 आलाय, त्याच्यावर जाऊ आलाय. बघूया कसं काय होतंय, पण जायला तर हवंय ना. इथं आहे ना नाक्यावरती पोहोचलो आणि वाट बघतोय काकांची. काकांना फोन केला, कुठे आता ते मी निघालो बोलते 5-10 मिनिटं देतो या आवडलं. इकडे गणपती पण बघितलेत, गणपती पण सगळे आले. गणपती पण सांगून आलो आपलं जाऊन. कारण कसं होतंय आता त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा आहे ना सगळं नंतर चालू आहे कोर्टामध्ये केस. म्हणजे नंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नंतर गणपती राहतील नाही राहतील माहित नाही. मातीचेच गणपती ते सगळं केस चालू आहे. आईला यांनी चराट लावलेलं रिवर्स मारता येतं. हे बघ त्याचा आवाज जास्त येत असेल. तर आज काय सांगतो तुम्ही, आज सगळं आहे ना ब्लॅक झालं आहे. टी शर्ट ब्लॅक, खाली इकडे बघा ट्रॅक ब्लॅक, शूज ब्लॅक, सगळं ब्लॅकचं कॉम्बिनेशन झालंय. आणि ते गणपतीचं कसं ते चालू ते सांगत होते. मग त्याच्यामुळे यंदा पण कसे नेमकेच जे 4-4.5 फुटापर्यंत जे आहेत ना ते नेमकेच पीस आहेत, बाकी सर्व छोटेच आहेत. त्यामुळे आता पुढल्या वर्षी बघू काय होतंय. असतील तर भेटतील, नाही तर मग मातीचेच कंटिन्यू आज सगळं चालू आहे. बघूया. आणि मातीचं कसं होतं लगेच विरघळतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पुढल्या वर्षी पण गेलो ना तरी पण ते असतात तसे सगळेच विरघळतात असं नाही. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. चलो असं चलो गेला आता तिकडे टँक 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 बोलायला लागलो ना का कोणतरी येतं. चलो असं ते काका आले का इथे बसू, जाऊया आवाजला. आता आहे ना काका हे जोरात वाटतं एकदम. इंडिकेटर आवाज आहे ना काय होतं माहिती का, बाहेरचा आवाज आहे ना तो आपल्यापेक्षा जास्त खेळला जातो. पुढून चाललेलो काकांना, इथून रस्ता आहे इकडून चाल. म्हणजे कसं पाठीमागचा रस्ता काम चालू होतं त्याला माहित नव्हतं. कारण त्याला तेवढा परत फिरून नको यार काय फायदा होईल. नाही काम चालू होतं बरोबर आहे. आता बरं नाही ना किती दिवसानंतर रिक्षामध्ये बसतो. नाही तर पहिल्या जुन्या आठवणी आमच्या, आम्ही रोज कंटिन्यू म्हणजे सकाळपासून. हा, आणि नंबर लागायचे पुढे बसायला अखेरच्या पाठीमागून त्याच्यावरती मजा वेगळी होती. त्या दिवशी काका समुद्रावर भेटले. काकांना मी आवाज देतो, काकांचं लक्ष नाही. तेच काकांना बोलला तर फोन केल्यावरती की शाळा संपली म्हणजे सुट्टी पडली की जायच्या आधी जायचो आम्ही बीचवरती. काका घेऊन जायचे वेगवेगळ्या बीचवरती. आमची सर्व बीच केले मोस्ट ऑफ सगळे. त्यांच्याकडला किम बीच, नंतर मग हा अक्षी, नंतर आपलं हे आता ना काय बोलतात भेळ असायची. भेळ वडे पॅटीस काही पण जाम मजा यायची. तेव्हासारखी मजा ती आता नाही राहिली. आता तुम्ही बंद पण घेतात ना हे पहिल्यासारखं फीलच नाही.
जाऊया सोबतच. इथं बाकीची मुलं आली असतील, इथून घेऊन नांदेपाड्यावर आपले 1 जण आहेत आणि एक तुंडीतला रुपये असतात आणि डायरेक्ट आली. कोण कोण आहे? रुद्र, आराध्या, त्रिशा, तनिष आणि मी एवढेच जण आहेत. बाकी कोण नाही. आता नांदेपाड्यावर 1 जण आहे मला वाटते. बाकी ज्यांना फारच सोडणार आहे आणि तोंडी पुलावर आपल्या अनुष्का एक असेल. एवढेच जण 5-6 जण येतो ना रिक्षाने चालू. येशील ना? आईला आणलंस की नाही? काय आणलंस? बॅग भरून आणलीस? वा, सोय होईल मग. आज कसं आज आषाढी एकादशी आहे ना, त्याच्यामुळे निघाली आता ही अलिबाग पर्यंत जातील. आता सगळ्या लाईन मध्ये लाईनीत गाड्या लागल्यात आणि बाकीच्या तिकडून येतात ना, म्हणून तिकडून जरा थांबवलं. जरा कट निघाली काय तुम्हाला दाखवतो. भरपूर लोक आहेत. अर्धे इकडे टेम्पो मध्ये, अर्धे इकडे गाड्यांच्या पाठीमध्ये आणि अर्धे तिकडे चालले. इथं आहे ना आम्ही पोहोचलो पण, आणि हे बाकी सरच आम्हाला भेटले तिकडे नागवा फाट्यावरती. सरच माग आहे सगळ्यांच्या आधी. बाकी आम्ही सगळेजण पावसाने परत सुरुवात केली सगळी. आणि आज कशी आषाढी एकादशी ना, दिंडी बघितली सर्वांची. आता हे मला वाटतं हे बोंडणीवाले होते इकडे पुढे, मागची वेगळे होती. मागची आपली विराटची पण लोक होती सर्वजण. त्याच्यामुळे जाम पब्लिक आहे. अजून आतमध्ये कोणाला दिसत नाही. आपणच पहिला मूर्त आहे रे, बरोबर ना? आपलाच मूर्त आहे पहिला. चला रोहन सर असेल, बाकी ना कोण. आल्या आल्या आहे ना बघा सगळा हिशोबाचा काम सुरू झालाय. इकडे फॉर्म धरून पोर आहेत. बाकी बघ दिंडी आल्या. दिंडी जाऊन आलास ना दिंडीला? एका लावून एकदम. बाकी एवढे पोरं आली. अजून आपल्या नाकी आहेत ना, आम्ही 4-5 जण यायचे. ते आले की त्यांचे पण पैसे वगैरे लिहून घेतो आणि मग बसतो. ते कसं हिशोबाचं काम मेन आहे. बाकी सर पण पोहोचले तिकडं. आणि हा एक इकडं एकदम कडक बघ. तुम्ही काय दोघं वेगळे बसले? ते बाकीचे कुठे? अरे उपवास आहे काय? अरे ती मध्ये बाकी त्यांच्यात बसायचं. तू काय आणलंस? पॉवरफुल रे मेजवानी वेपर. बाकी आज भाजी वाला डब्या सगळ्यांच्या. मी घेऊ? वा हॅलो हॅलो. बाकी सगळं बसून जेवण. एक्झाम कमी हो आणि खाण्याचाच प्रोग्राम जाम असतं. काय काय घेऊन येतात पुरं बघ. चला डबे हवा बन जाऊ. हाईड अँड सीक जाम प्रोग्राम आहे. खा बस खा बस. दोघांचे बिस्किटचे पुढे पण सेम 2 जुळ्यांच्या भावांचे आहे की नाही? भारी गाव आहे. मनवईने का आणलंय? त्याच्या दोघांचा भावांचा मस्त आहे. दोघांना ओरिओचे बिस्किटचे पुढे पण सेम, भाव पण सगळे जुळीचे दोघं. बरोबर ना रे? हे बघा याचा कडा ओरिओ. एक्झाम आहे ना ऑलमोस्ट डन झाले. कारण जवळपास
आता एक अर्धा पाऊण जर आला होतो जरा बाहेर आलो तर जेवलो वगैरे म्हणजे नाश्ता केला आणि बघा चहा पिऊया आणि जाऊ आता रिटर्न परत बघू सर्टिफिकेटचं काय ते आणि मग इथून निघूया डायरेक्ट घरी. आज काय जास्त काय ना सगळं तिकडच गेला टाइम पूर्ण. आता पाऊस येतोय जातोय कंटिन्यू मग अजून पण भरलेला आहे वरती बघितलं तर. चलो चहा पिऊ आणि जाऊया. चलो ते कुठे आहेत रे. चलो जी चलो आटपला इथून काहीतरी झालं ना. आज आषाढी एकादशी ना ते सगळं तो ती आर्णवान हे गेले आर्णवान रीती कुठे आहेत. ते हे आहेत अरे मनवाय त्याला आर्णवान तिथे विचारतोय. आर्णवान रीती कुठे आहेत ते गेले नक्की. चलो बाकी आता आटपलं आपलं. बाकी झाले सगळेजण पास ना झालेत. बेल्ट देतील ते खरे. पार्टी पाहिजे तर राहू द्या सगळ्यांकडून. रविवारच्या बाजारात गर्दी बघा इथे कंटिन्यू क्राऊड असतं कंटिन्यू. हे बघा सगळे भाजीवाले बसलेत तिकडं. यात्रेसारखा बाजार भरतो रे बाबा. हा बघा हे फुल पब्लिक बसते पब्लिकच पब्लिक. आणि पोरा एवढं खाल्लं असेल ना सकाळपासून हिशोबाच्या पलीकडे आणि तर बॅग भरून जाऊन दिली. तर हा इकडं आणि पण हा डार्क फॅन्टॅस्टी होता आणि तिकडं पण पुढे हे बघा दुकान यात्राच आहे पूर्ण. चलो हे पण आले ते पण आले बघ. आम्ही पण पोचलो ते पण आता सोबतच आले. कोणची गाडी आहे. निर्वीची गाडी आहे ती काय ते लोकांसोबतच आले. चलो हे दोघं पण गेले. हा एकटाच राहिला शेवटला. ह्याच्या घरचे या ना याला टाकलेला फोन नाही काय नाही आता फोन लागला इथे पोहोचल्यावरती म्हणून थांबायला लागलं. 6+1. चलो आता इथून चाललो घरी. बाकी काय जास्त नाही कारण ह्याच्यासाठीच गेलो होतो. बाकी आता बघूया उद्या जाऊन प्लॅन बनतोय काय होतंय जातोय नाही जातोय माहित नाही पण बघूया. परवा परत आपल्याला ती नंबर प्लेट लावायची आहे. जर संध्याकाळी गेलो तर मुंबईला जाऊन तर बुधवारी आपण नक्की जाणारच होतं असं सगळं आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.